चित्र रेखाडू नका ही सर्वांना नम्र विनंती असेल. ओटू अमितजी मात्रे. यस, सूचना इज इम्पोर्टेंट बात. यस इस टाइम के साथ चलिए. अपोजिट टीम लालबाग का राजा. देखिए धर्मा भाई और अभय भाई की जोड़ी जैसे जय वीरू की जोड़ी है. शोले पिक्चर में अमिताभ बच्चन साहब और धर्मेंद्र की जोड़ी, वैसे धर्मा भाई और अभय भाई की जोड़ी. लेकिन उनके जो ठाकुर है चले गए उलवानोड में. ठोकम ठो. हाँ हेलो. तो चलते हैं मैदान के अंदर. टॉस जीता है मयूर स्मृति. लालबाग का राजा ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला. एक खूंखार और तेज बल्लेबाज मैदान के अंदर आए. क्या कहूं करण मडवी के बारे में, कोई कहने की मुझे जरूरत नहीं है क्योंकि प्रत्यक्ष को कोई प्रमाण की जरूरत नहीं. आप खुद देखें. नहीं है तो हमारे कई कमेंटर ऐसे लाल करते हैं कि वो करते करते उनकी कमेंट्री ही बेहाल हो जाती है. हमारा वैसा नहीं. हमारा जो चल रहा है तो तलवार के धारों पर हमेशा इतिहास बनता है, लेकिन जिस और जवानी चलती है उस और जमाना चलता है. पहली गेंद कुणाल मडवी की ड्राइव कवर के क्षेत्र में खूबसूरती के साथ कवर ड्राइव देखने को मिला था, लेकिन उतनी ही बढ़िया फील्डिंग मयूर स्मृती. अमित, यस, या मैदानामध्ये करण मडवी लेखराच्या भूमिकेमध्ये आणि बाबा नॉन स्ट्राइकला स्वतः आहेत महेश मडवी. हे काय प्रेम असेल अमितजी. पिता पुत्र की जोड़ी है. अरे बस यही तो चाहिए ना. बाप बेटा अंदर है, कैसी होगी गेंदबाजों की हालत. लेकिन उतने कुणाल मडवी राइट ऑफ राउंड विकेट से फुल टॉस. गेंद हवा में, फील्डर मौजूद नहीं है कोई. गेंद भूमंडल से सीधी तारामंडल में गई है. लंबा छक्का. इज्जत दिया और दूसरी गेंद के ऊपर हमला किया. कुणाल मडवी के ऊपर मिड विकेट के ऊपर शानदार छक्का लगा दिया और 6 के साथ खुद का और टीम का खाता ओपन कर दिया है. कल उरन पूर्व विभाग बनाम उरन विभाग के बीच मैच हुई थी फ्रेंडली. इस बार देखा जाए यहाँ नवघर में 72 रनों का पीछा करने में 50 के ऊपर पार्टनरशिप बनी थी पप्पू और या करण मडवी के बीच. लेकिन उसके बाद पूर्व विभाग की बल्लेबाजी इतनी मजबूती के साथ नहीं हुई, इसलिए उनके गांव की जीजू सो गई जल्दी. ना स्कोर 6. अभी 2, एक ठाकुर और एक मडवी आ जाएगा 12 के बाद. हाँ, हेमा मालिनी उनकी बहुत प्यारी है दोनों की. 6 रन और करण मडवी इस बार 6 पे खेल रहे. यस, बॉल बहुत अच्छी थी लेकिन इसे खेल दिया है. मिड ऑफ के क्षेत्र में गेंद को फील्ड किया. करण मडवी पहुंचे एक सिंगल के साथ 7 के घर में और टीम का स्कोर भी 7 के घर में. अब मैदान के अंदर महेश मडवी जी इस बार स्ट्राइक के ऊपर आए हैं. पिता पुत्र की ये जोड़ी मयूर स्मृति गावठान टीम के लिए. और कुणाल मडवी ने 2 गेंदें अच्छी फेंकी, एक दूसरी गेंद उनकी खराब साबित हुई. इसके ऊपर छक्का आया है. मुकाबला चल रहा है लालबाग का राजा बनाम मयूर स्मृति गावठान के बीच. लालबाग का राजा टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. महेश मडवी इस बार पहली दफा गेंद को खेलेंगे राइट आर्म ओवर द विकेट. कमेंट बॉक्स एंड से यस, अच्छी बॉल थी लेकिन दिशाहीन भटकी गेंद. अंपायर इस बार संदीप पाटिल सर जी ने उसे वाइड घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है 8 के घर में. शानदार जानदारी आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. सुदेश स्पोर्ट आयोजित ग्रुप ग्राम पंचायत चिरले प्रीमियर लीग 2022. प्रणय मात्र इनके पास है लेखा जोखा. इस साल भी प्रणय की बहुत कमाई है जदर भाई. एक दिन तो उसको विजिट देने के तैयार हो, इंतजार करें आपका मोरावे में.
जाने का बिंदास, अपनी गाड़ी है, सब कुछ है। इस बार देखा जाए बैकफुट जाकर गेंद को इस बार देखा जाए पंच किया, शॉट एक्स्ट्रा करके ऊपर गेंद को फील्ड किया। एक सिंगल के साथ महेश जी मड़वी साहब जी ने खुद का खाता ओपन कर दिया और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया 9 के घर में। करण मड़वी पतला है और हम कहते हैं ना कि लाल बाग के राजा का ही आयोजन हो जाता है उतना बेहतर होता है, लेकिन लाल बाग का राजा, अगर मुंबई के लाल बाग के राजा का ग्रुप के बाद नाम किसका है तो लाल बाग का राजा चिरले। इस बार गैप ढूंढी हुई है, रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाइडलाइन लगा और अच्छा हुआ। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर माजी महाराज, एक छत्रपति जाने के बाद प्रजा रो गई, लेकिन एक छत्रपति जाने के बाद दुश्मन भी रो गया। ये ताकत है दोस्तों हिंदुस्तान की। इसलिए कहता हूं ना कि दुनिया का नेटवर्क भले 3G और 4G से चलता होगा, लेकिन हमारा हिंदुस्तान आज भी और कल भी शिवाजी से ही चलेगा। मड़वी पहुंच चुके हैं 11 पे। करण मड़वी बायात के बल्लेबाज खब्बू प्लेयर है और कम स्टाइल से उन्होंने इस बार देखा जब बल्लेबाजी में धाक दिखाया, बैकफुट जाकर गेंद को कट कर दिया। इस बार देखा जा सिंगल मिलेगा, कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है। गास्कर साहब जी ने कह दिया कि अच्छे गेंदों का सम्मान करो, खराब गेंदों को बाउंड लाइन के बाहर भेजो। इसी के साथ कुणाल मड़वी का पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर में लगभग देखा जाए मयूर स्मृति गावठान टीम का स्कोर पहुंच चुका है 14 के घर में बिना कोई विकेट नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। कमांड दीजिए। मुंबई आपली आहे धर्माबाई, तर आवाजही आपलाच पाहिजे। वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इनका ये वाक्य, जब अमरनाथ यात्रा आतंकवादी ने कह दिया था कि अगर आने की कोशिश की तो हम बम उड़ा देंगे, और उसके बाद मुंबई के इस बार देखा जाए मातोश्री से आवाज निकला, अगर मेरे भक्त के बारे में कुछ हो सकता है तो याद रखो। और उसके बाद बाबा साहब ठाकरे जी ने कह दिया है कि देखता हूं हज जाने के लिए कैसे विमान उड़ते हैं इनके। तो अगले 5 दिन में अमरनाथ यात्रा शुरू। 14 स्कोर, सेकंड बॉलर तेजेश पाटिल। संदीप पाटिल सर का पेट देखिए, गोल है पूरा, गोल, पृथ्वी गोल। 14 स्कोर। ये गेंद अंपायर क्या है आपका डिसीजन वाइट। उस अंपायर का पेट बढ़ता नहीं क्योंकि वो खाता है कम। खाओ जरा खाओ। संदीप सर कैसे खाते हैं, आओ मोचाओ। गाली गाली हंस रही पराग गावंड, और पराग गावंड ने इस बार देखा संदीप पाटिल के सामने छोटे ही लग रहे। टीम का स्कोर 15। मड़वी स्ट्राइक के ऊपर, खूंखार बल्लेबाजी। देखना पड़ेगा करण मड़वी क्या करेंगे अपनी टीम के लिए, काम अच्छा क्या है। ड्राइव देखने को मिल चुका है, डीप एक्स्ट्रा करके गेंद चली गई है, एक सिंगल जरूर मिलेगा। पिता पुत्र मैदान के अंदर है। थ्रो खराब आया लेकिन बैकअप के लिए खिलाड़ी थे। महेश जी मड़वी साहब कह रहे थे कि रन लेने के लिए आओ, लेकिन करण मड़वी तैयार नहीं थे। उन्होंने डैडी को कह दिया, डैडी रुको। स्कोर 16। डैडी हमारे किधर है? अंदर एक डैडी है हमारे। और हमारे इस बात देखा जाए धर्मादा और आबैदा, देखिए उनका प्लानिंग अलग है। आज कुछ ना कुछ प्लानिंग बनाओ क्योंकि शाम है बम बम भोलेनाथ। आज हमारे इस बात देखा समाधान साहब जी की
प्लानिंग कुछ अलग है। उन्होंने अंपायर को कह दिया है अगले साल तुम्हें मुफ्त में गिफ्ट मिलेगी। यस, हल्के हाथों से गेंद को इस बार देखा जाए निकाला है, लेकिन कवर के क्षेत्र में गेंद को फील्ड किया। मैं जी मड़वी साहब जानते हैं कि मेरे बच्चे को मुझे स्ट्राइक देना चाहिए। करण मड़वी खेल रहे व्यक्तिगत देखा जाए 13 पे, एक छक्का एक बाउंड्री 3 सिंगल के साथ। मैं जी मड़वी जी खेल रहे 2 पे। कुल मिला के देखा जाए तो मयूर स्मृति गावठान टीम का स्कोर 17 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। तेजेश पाटिल की अगली बॉल, इस बार अपील की थी लेकिन यहां करण मड़वी ने उल्टा बल्ला चलाने का प्रयास किया था जिसे रिवर्स स्वीप करते हैं। लगता है तो इस बार देखा जाए ताली, नहीं तो इस बार देखा जाए पड़ भी जाती है गाली। ऐसे हमारे इस बार साउंड मास्टर डीजे पंकज माली कहते हैं, हम नहीं कह रहे। नेक्स्ट बॉल तेजस की करण मड़वी के लिए। करण मड़वी अपील और आउट, लेग भी 4 विकेट के सामने आए और इसी के साथ अंपायर की उंगली आसमान में खड़ी हो गई है। करण मड़वी 440 ओवर का झटका इस बार मयूर स्मृति गावठान टीम को। बाद में दम है। 17 स्कोर करण मड़वी बैक टू द डगआउट चले गए। 2 पार का सत्र बन चुका है और अजय मड़वी एक भाई जाने के बाद दूसरा भाई आया है, लेकिन पिता नॉन स्ट्राइकर एंड पे है। दुनिया में केवल पिता एक ऐसा इंसान है जो चाहता है कि मेरा बच्चा मेरे से कामयाब बने। ये हमारे कमेंट्री का दोनों का तजुर्बा है, हम दाव फटलावर नहीं है। और चली मैं बोला ना, मैं बोला इसका मतलब क्या है, सर्कस का रिंग मास्टर जैसा आदेश देता है वैसे गेंद हमारी सुनती चक्का। कढ़ाई में तेल गर्म होता है, वड़ा फटाक से चढ़ता है, हम धाव फटने वाले नहीं है, ऐसे जगदीश ठाकुर जी कहते हैं। स्कोर 23 हमारे कमेंट्री का तजुर्बा अलग है और कई बोलते हैं कि इनको तुमको क्या, हमको पूछो। 23 इस बार याद देखा जाए गली के क्षेत्र में, गली की बात कहे तो जदाजी ठाकुर गली में कुछ बहुत मजा आती थी और गली में जब फील्डिंग अच्छी होती है इस बार देखा बहुत मजा आ जाता है। प्रणय गली में तुम्हारा कोच अच्छा चल रहा है, जब गोटी तुम खेलते थे पहले गली में, अच्छी बात है। गली में गोटी के ऊपर गोटी जब बैठे टन करना हो जाता है। देखो कैसा ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर खत्म हो चुके, रन बन चुके। इस बार देखा 24, 1 विकेट के नुकसान पे करण मड़वी बैक टू द डगआउट गए। 8 गेंदों का सामना किया, 13 रन इकट्ठे कर चुके, लेकिन उनके भाई अजय मड़वी खेल रहे 7 पे, उनके पिताजी महेश जी मड़वी खेल रहे 2 रन पे। 2 ओवर खत्म हो चुके, 2 मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुके, 18 गेंदों का खेल अभी तक शेष है। आप सभी लोग देख रहे हैं सुदेश स्पोर्ट आयोजित ग्रुप कंपनी चिरले प्रीमियर लीग। तो मुझे लग रहा है कि इस बार देखा जाए यहाँ जो मयूर स्पोर्ट गावठान की टीम है, एक तो उनका भाई चला गया, दूसरा भाई अंदर चला गया। मुझे लगता है बड़ा कौन है, करण मड़वी है, ये अजय बड़ा है। अला करण मड़वी की ताकत कम है, लेकिन बड़े बड़े जब शॉट मारते हैं ना तो गेंदबाज के पंख ढीले करते हैं। उनका एक रिकॉर्ड जो है ना किंजल ट्रॉफी में,
वो सबसे घातक रिकॉर्ड है। उन्होंने कई टूर्नामेंट में भारी खेल खेला होगा, लेकिन उस टाइम किंजल ट्रॉफी में कारनामा किया है, वो ऐतिहासिक कारनामा। विनोद भगत कोम्बड़ भुजे 5 गेंदों में 37 रन इकट्ठा कर चुके थे। खुद हम वहां साक्षी थे, हम देख रहे थे कैसा मारा था। उन्होंने ओवर पिच बॉल 3 डाली और ऐसे रफाटे गए, डायरेक्ट गेंद पिल्ले कॉलेज में चली गई। कुणाल मडवी गेंदबाजी के बाउंड्री संभालने के लिए, ये भी काफी आक्रामक खिलाड़ी है। शानदार जानदार आयोजन नियोजन 11:30 घड़ी के अंदर। बाएं हाथ के दोनों बल्लेबाज, पिता दाएं हाथ का है। नहीं नहीं नहीं, नहीं ये ऐसा बॉल देगा तो मारेगा नहीं। इस बॉल को मैं भी मारेगा, ज्यादा ठाकुर भी मारेगा। गई गेंद, नो बॉल है, छक्का। कैमरामैन व्हाट्सएप के ऊपर कम तरह इधर इधर कैमरा मार। ये आदमी हमको साल में एक ही बार आते हैं, तो उधर ही क्या लेते हैं। व्हाट्सएप में है क्या, रात भर वही काम चलता है चादर के नीचे। 31 स्कोर। तुम्हारी व्हाट्सएप चैटिंग देखिए, हमारा दिल का एंटीना खुल जाती है। हाँ व्हाट्सएप, अभी शाप दोनों आएगी हमारी। 31 और इस बार अपील की थी, लेकिन यहाँ फ्री हिट है। लेग बाई के रूप में 1 रन। स्कोर 32 कुणाल मडवी की ये ओवर, पहले ओवर में मडवी के 14 आए थे, दूसरे ओवर में तेजस पाटिल के 10 आए थे। थोड़ा कैमरामैन क्या मालूम है, ऐसा मौका मिलेगा डीजे मास्टर को लो, हमारे मंच के ऊपर हमारे मालिक साहब है, सभी अतिथि सभी को एक लो, ट्रॉफी कर लो और बेहतरीन मजा आ जाएगा। अलग अलग अंदाज चाहिए, मिठाई अलग प्रकार की होती है ना, हाँ ऊपर से लो, जरा बाद में लो, मजा आ जाएगा। वो देखने में बहुत मजा आता है। मिठाई अलग कलर की होती है तो खाने में बहुत मजा आता है। एक पेड़े में है क्या? इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद कट करने गए थे, बहुत ही बढ़िया बॉल, मिश्रण किया गेंदबाजी का। गति इस बार मीडियम गति वाली ये गेंद थी और टीम का स्कोर रुका हुआ 32 के घर में। बड़ा गाउन खड़े देखिए जदाजी ठाकुर कैसे है, माइकल जैक्सन जैसे। 32 इस बार यहां बल्ले का बेहतरीन हिस्सा, गेंद शॉट फाइनल के ऊपर फील्ड किया। एक सिंगल के साथ मयूर स्मृति गावठान टीम का स्कोर 33, लॉस ऑफ 1 विकेट। अजय मडवी खेल रहे, इस बार देखा जाए 15 पे 2 छक्के, 13 पे खेल, माफ कीजिए 2 छक्के और 1 सिंगल के साथ। महेश जी मडवी खेल रहे 3 पे। कुणाल मडवी इनकी इस ओवर की 3 गेंदें शेष। इस बार राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी करे क्योंकि बाएं हाथ के बल्लेबाज है। यस, ब्लॉक हॉल में फेंकी हुई गेंद संभाल के। क्रिकेट का ब्रह्मास्त्र अनादिकाल तक चलने वाला है, इसे इज्जत दी और इसे खोद के निकाल दिया है। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, आखिरी बॉल, आखिरी 2 गेंदें शेष। टीम का स्कोर 33, लॉस ऑफ 1 विकेट, मयूर स्मृति गावठान टीम। कुणाल की अगली बॉल, उल्टे बल्ले से काम चलने गए, देखिए क्या हुआ। सीधे बल्ले से अच्छा खेल रहे थे, उल्टा चलाने की कोशिश की, रिवर्स सीक्वेंस पर इस बार देखा कॉट बिहाइंड विकेट नंबर दूसरा ड्रेसिंग रूम में। दोनों भाई करण और अजय बैक टू द डगआउट। गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा। की मजबूती, एक दूसरे के साथ सुबह फोन करना ही पड़ता है, किधर है, घर में है कि बाहर है।
हाँ, फेविकॉल का जोड़ ये टूटेगा नहीं है। इसलिए भगवान श्री कृष्ण को एक बार सुदामा ने पूछा कि दोस्ती का असली मतलब क्या होता है, तो भगवान श्री कृष्ण ने हंसकर उत्तर दिया, जहां मतलब होता है वह दोस्ती नहीं होती है। ठोको 33 स्कोर। मड़वी की अंतिम बॉल, शॉट डिलीवरी बैकफुट जाकर इस बार पंच किया है दयानंद जी ने। एक सिंगल मिलेगा और दूसरे के लिए भाग रहे हैं। ये दूसरा पूरा खराब थ्रो, तीसरे के लिए और रनआउट का मौका बनेगा लगता है। या ओ भाई साहब क्या करेगा, भगवान दे दे चप्पल, चलो चलो भागो। अरे भाई साहब लगान फिल्म की याद आ गई, ये लगान फिल्म की याद आ गई। लालबाग के राजा के खिलाड़ी कचरा बिजरा में लगे। भाई साहब क्षेत्र रक्षण इंपॉर्टेंट बात है। पानी की मांग हुई है, मैदान के अंदर पानी लेके जाइए। 3 रन दौड़ के पूरा कर दिया है। स्कोर 36, 12 खिलाड़ी पानी लेके जाइए। 3 ओवर के बाद यहाँ मयूर स्मृति गाउटान टीम का स्कोर 36। यस, अब डीजे मास्टर थोड़े अलग अलग गाने बजाइए क्योंकि रंग आना चाहिए। रंग लाने में मजा हो जाएगा। अभी हमारे कैमरामैन इस कैमरे के अंदर हमें लेते हुए, जिनका नाम है विवेक। विवेक भी ये लफड़ा ज्यादा ना, देखिए हम दोनों को, वो हमारे मंच के सभी को लो, बड़ा मजा आ जाएगा। देखिए कैमरामैन हमें कह रहे कि 2 उंगली खड़ी करो, तुझे 2 में मजा आता है। आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमामधून की मंचावरती समाधान शेठ माली, निर्दोषजी घरत, निर्दोष घरत दुसरा, मिलिंदजी, सिद्धार्थ घरत, सुमित मडवी आणि संपूर्ण चिरला गावातील सर्व खेळाडू या ठिकाणी, दीपकजी पाटील पंचाच्या भूमिकेमध्ये देखील आपण लाईव्ह सर्व इव्हेंट बघू शकता आमच्या 24 लाईव्हच्या माध्यमामधून। बघा कसं कन्वर्ट केलंय, सर्वांना गॅदराइज केलंय या मंचावरती। योगेशजी पाटील आदरणीय सुंदर ट्रॉफी आपण बघता, ब्रँडेड कंपनीच्या क्वालिफाईड ट्रॉफ्या या ठिकाणी अवेलेबल केल्यात। सर्व मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित आहे। ब्रँडेड कंपनीच्या सायकल देखील आपण पाहू शकाल या लाईव्हच्या इव्हेंट मधून। कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुदेश स्पोर्ट ग्रामपंचायत चषक चिरले, अतिशय मानाची स्पर्धा, दिमागदार आयोजन पाहायला मिळेल। कुठेही जाऊ नका, हा आनंद घ्या। धन्यवाद। यस, करण मडवी को भी लो क्योंकि शादी के बाद तुझे कैमरे का मौका नहीं मिलेगा। यस, ये मीठा क्षणचित्र यही यादें है। और कैमरामैन का हार्दिक, तू मेरा सुनेगा ना, तेरा नाम और ऊपर हो जाएगा। सर्कस में क्या होता है, रिंग मास्टर आदेश देता है, हाथी भी सुनता है और शेर भी सुनता है। उसके हाथ में चाबुक होता है, हमारे हाथ में माइक है। हाँ, लड़कियों का प्यारा जिसका नाम है दर्शन। किसी को दर्शन दिया क्या? देंगे, ये लोग बहुत चतुर है यार। 36 स्कोर और सिद्धार्थ मडवी बॉलिंग मार पर। यह हल्के हाथों से गेंद को खेल दिया है और रन लेने की संभावना, लेकिन दयानंद मडवी अपने घर के अंदर सुरक्षित। तो आखिरी इस बार देखा 17 गेंदे शेष है, अब आपकी 11 गेंदे शेष है। 3 ओवर के बाद मयूर स्मृति गाउटान टीम का स्कोर है 36, लॉस ऑफ 2 विकेट। शॉर्ट डिलीवरी बार जाकर गेंद को कट कर दिया है, लेकिन पॉइंट के क्षेत्र में एक और इसी के साथ दूसरे के लिए भागने जा रहे थे, मगर विकेट कीपर ने सुंदर बैकअप किया। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है 37-37। और देखिए धर्मादा की एक्शन देखिए, जैसे बाजीराव पेशवा जैसी। अभय भाई भी उनके साथ है। हाँ आएंगे आएंगे, रुको बुलाती है, मगर जाने का और रिक्शा के अंदर बैठकर बातचीत करने का। यह दिलीप मडवी साहब डैडी अगर कैच लेते हैं तो संदेश भाई इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। दिलीप मडवी साहब फेंको। हाँ, और आउट हो चुके हैं। इस बार देखा जाए विकेट नंबर 3 ड्रेसिंग रूम महेश मडवी 3 रन माना के आउट। झाली आपण बघितली वेशवीची आई, त्याचबरोबर आपल्या दुधिल्या डोंगरावरती देखील
एकविराईची यात्रा उत्साहामध्ये ज्या चिर्ला गावामध्ये संपन्न झाली. दिलीप मडवी यांना सुवर्ण संधी आली आहे. संदेश घरत यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस जर कॅच घेतली तर, हातामध्ये जर झेल आला, जर सोडली तर मात्र बक्षीस लागू शकतोय. कदाचित चेंडू आल्यानंतर हातामध्ये दिलीप मडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. झेल घेतला डॅडी तर 500 रुपयाचं बक्षीस संदेश घरत यांच्या वतीनं लागलंय. हा जाऊ जाऊ धर्मादा आणि आबाजाचा बोलावणं आलाय. जसा साईबाचा बोलावणं तसा या दोघांचा बोलावणं आम्हाला. डैडी कैच को पकड़ो, 500 मिलेगा, 300 तुम्हें, 200 हमें. शाम भी जाएगी लेकिन कैच पकड़ो. अगर छोड़ दिया तो 160 रुपए. समझ जाइए क्या है. और बैकफुट जाकर इस गेंद को खेला है मयूर ने. लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई. एक सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ स्कोर 39, 39 स्कोर. और इस ओवर की अभी तक 2 गेंदें शेष है. और दयानंद बैकफुट जाकर गेंद को इस बार देखा जाए दिशा दी. कवर पॉइंट के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है पॉइंट खिलाड़ी ने. एक सिंगल के साथ मयूर स्मृति गाउटान टीम का स्कोर पहुंचा है 40. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेट मैदान से बाहर चले गए. पहले करण मडवी, उसके बाद अजय मडवी और उसके बाद महेश जी मडवी. सिद्धार्थ मडवी लालबाग के राजा की अच्छी गेंदबाजी चल रही है. इस बार बहुत ही बढ़िया खड़े खड़े खेलने का प्रयास. कामयाबी नहीं मिल चुकी है. गेंद डॉट चली गई. 4 ओवर खत्म हो चुके. 4 ओवर के समाप्ति के बाद मयूर स्मृति गाउटान टीम का स्कोर है 40. 3 विकेट के नुकसान पे 4 ओवर के बाद आखिरी पारी की 6 गेंदें. स्लॉग और डेथ और हनामारी का ये ओवर है. और हमारे इस बार देखा जाए आखिरी भाषा में हम कहते कुटाकुटी का ओवर. इस ओवर में सीआईडी का एक ही डायलॉग, दया तोड़ दरवाजा. पाटिल साहब इनकी तरफ से इस टूर्नामेंट के लिए 2000 रुपए का धनराशि आया है डोनेशन. उनका हार्दिक हार्दिक स्वागत. एक सच्चे दिल के इंसान और हमारे ऊपर उनका बहुत बढ़िया प्यार. जब हम कभी जाते रहे तो पूछते कहाँ गए थे. यही चाहिए बस, बाकी क्या है यार. इंसान अकेला आता और अकेला जाता है. क्या ले गए साथ जो मुल्कों के वाली थे. सिकंदर जब गए दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. नरे हाथी नरे साथी, तुम्हारा हमारा क्या रहेगा. लेकिन हम कहते इस दुनिया में आए हैं, हजारों दिल जोड़ के चले जाएंगे. दुनिया हमारे लिए रोएगी और हम हंस हंस के चले जाएंगे. और मरने के बाद भी दादागिरी करेंगे. लोग पैदल और हम कंधों पे. 40 स्कोर, 40 स्कोर हो चुका है. आखिरी नीलेश पाटिल गेंदबाज. दयानंद मडवी ने उड़ाया गेंद को, लेकिन कैच की संभावना. लगभग लिया कैच. इस बार देखा जाए है काउ कॉर्नर के क्षेत्र में. यह से जाता हो बहुत निरोप आए हुए. लेकिन आखिरी 5 गेंदें शेष है. दयानंद मडवी वापस आ गए 5 रन बना के. टीम का स्कोर 40. लॉस ऑफ 4 विकेट. यहां देखा जाए तो मयूर स्मृति गाउटान टीम का स्कोर चमकदार ट्रॉफी, शानदार जानदार आयोजन नियोजन 6. इस बार देखा जाए बाइसिकल. ये साइकिल को देख के हमारे पहले के जमाने में हम 2 रुपए देते थे एक ताश के लिए. उस राउंड मामा की याद आ गए हमें. नहीं बल्लेबाज संदीप माली. यस, त्या मिकी माऊसला बोलू या. संदीप सर, मिकी माऊस येणार आहे, त्यांना काय करायचं काय नाही. आणि त्यानंतर पराग गावण, गौतमी पाटील येईल. कशी मान हल्ली. गौतमी येते मला खुश माणूस.
और हवा में कैच लपकले, व्हाट अ कैच, शानदार कैच। लालबाग राजा की फील्डिंग देखिए, गेंदबाजी देखिए, घातक चल रही है। मयूर स्मृति टीम का 5वां विकेट। बैक टू द डगआउट। शाबाश, डीजे मास्टर की हवा, डीजे मास्टर के हाथ के ऊपर नाम किसी का है वो? हाँ, अच्छा बात है, हमारी भाभी जी का है। ये तो मुझे थोड़ा डर लगा यार। 40 स्कोर, 5 विकेट मैदान से बाहर चले गए। मेरी जब आएगी ना डीजे मास्टर, तो मैं छाती के ऊपर उनका फोटो निकालेगा, हनुमान बनेगा मैं। लेकिन मैंने कह दिया ना जयदल भाई कि 3 अभी हमारे चिरले के डीजे मास्टर का नाम आया है, सैंडी, और उसके बाद देखा जाए धुंधले का नितिन, और उसके बाद चिरले। बाकी होते साउंड वाले, उनको गाने भी समझ में नहीं आते क्या लगाने का। और आउटसाइड अपील लेग बिफोर संदीप पाटिल सर की देखिए, एक उंगली आसमान में खड़ी हो गई। हैट्रिक संपादन कर चुके नीलेश पाटिल। वर्ड गेंदबाजी, वंडरफुल, वंडरफुल में चर्चा। ऐसे एक चीज बना रहे। कल वो और उनके साथीदार जगदीश ठाकुर साहब, उनके वकील साहब, तीनों बैठकर उन्होंने मुंडी का काम किया। लेकिन आज हमें कोतला चाहिए। आखिरी 3 घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसकी विकेट लेने की क्षमता से। दिस इज अ ग्रेट बॉलर नीलेश पाटिल। हाँ, बॉल क्या अंदर आई देखिए, बहुत ही बढ़िया बॉल। जयदीश ठाकुर को पुराने उनके गेंदबाजी की याद आ गई है। पेस सही कह दिया है, पेस और पेस मजबूती का होता है तो बड़ा मजा आ जाता है। ये इनके पास अनुभव, सोयरा भाई ने कह दिया, अनुभव भी न मानो डोलू उनको, और हरी भजना भी न काल घालू उनको। और गई कुणाल भाई गई। कुणाल भाई, मुझे मालूम है ऐसा ही छक्का मालिक साहब मैंने जब स्कूल में कॉलेज में मारा था तो पीछे से लड़कियां बोली, ओ व्हाट अ शॉट। गेंद शेष, और आखिरी गेंद के बाद हम चलेंगे हमारे 2 दोस्त धर्मा भाई के पास और अभय भाई के पास, बातचीत करने के लिए। तुम्हारे गेंदबाजों ने सुंदर गेंदबाजी की। अंतिम बॉल शेष। शिवम इस बार टाइमिंग चुका है भाई साहब, पकड़ेंगे तुम? नहीं, छोड़ दिया, जान दो। 1 और 2 और तीसरा रन पूरा कर दिया है। और 3 रन के साथ यह देखा जाए तो मयूर स्मृति गावटान टीम का स्कोर 49, और जीतने के लिए लालबाग राजा को चाहिए 30 बॉल में 50 रन। लेकिन 50 रन इकट्ठा करने में कैसी होगी बल्लेबाजी लालबाग राजा की, कैसी होगी मयूर स्मृति गावटान की गेंदबाजी। नीलेश पाटिल के इस ओवर में 9 रन देके उन्होंने हैट्रिक संपादन की। लेकिन अब हम चलेंगे एक सुमधुर मराठी की बेहतरीन कमेंट्री सुनने के लिए। आदरणीय हमारे बेहतरीन पखावज वादक और वैसे हमारे बेहतरीन एंकर आदरणीय जयदास ठाकुर, इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। हम लेते रेस्ट, मिलते अगले मैच के लिए, रखिए ख्याल, नमस्कार। हॅलो, आपण आवाज ऐकलात अमितजी म्हात्रे यांच्या सुमधुर वाणीतून, आणि हस्तखेळतं समालोचन करणं कालाची गरज आहे। सिरियस आयुष्यामध्ये कधीच होऊ नका, कारण सिरियस लोक हॉस्पिटलला असतात। आणि अशाच पद्धतीने आजच्या या मॅच मध्ये सुदेश स्पोर्ट आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चषक 2023 बहारदार दिमागदार
शानदार आयोजन पाहायला मिळतोय समाधान शेठ माली आणि सर्व संयोजक आयोजकांच्या वतीनं. आपण पाहिलं लाईनअप मध्ये येण्या जाण्याचा जो संक्रमण आहे ही शिस्तता महत्वाची आहे आजच्या मॅच मध्ये. या मेघनाजी मडवी ज्यांचा आवाज आपण 3 दिवसामध्ये ऐकलाच, आजही त्यांचं या ठिकाणी संकलन पाहायला मिळालं. कारण आजची स्पर्धा मानाची स्पर्धा आहे. जगदीशजी ठाकूर, मेघनाजी मडवी, आत्मारामजी म्हात्रे, संयम घरत, अमित म्हात्रे आणि मी जयदास ठाकूर आजच्या शेवटच्या दिवसाला सेवा करण्याची संधी आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी दिली. जगदीशजी ठाकूर आणि निर्दोष घरत त्याचबरोबर समाधान शेठ मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. 5 षटकांमध्ये खेळताना आपण पाहिलं मयूर स्मृती गावठाण संघाने बनविल्या 49 धावा आणि 50 धावांचं लक्ष समोरच्या संघाजवळ ठेवलंय. अर्थात दोन्ही संघ बलाढ्य आहे. मयूर स्मृती चषक स्मृती गावठाण आणि लालबागचा राजा चिरले या दरम्यान ही स्पर्धा पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं पद्धतीचं हे आयोजन आणि साऊंडचं कौतुक मगाशी अमितजींनी केलं की आपल्या या विभागामध्ये आज हमखास आनंद प्रतिष्ठान, लालबागचा राजा ग्रुप चिरले आणि त्याचबरोबर मयूर स्मृती गावठाण या दरम्यान हा स्पर्धेचा आजच्या दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळतोय. 5 षटकांमध्ये 50 धावांची उभारणी करायची आहे. अतिशय चांगला हा खेळ आजच्या या दिवसातील पाहायला मिळाला. आपण मयूर स्मृती गावठाण संघाच्या वतीनं आकाश, करण मडवी, अनुज मडवी अशा सर्व खेळाडूंनी चांगला खेळ केला. पहिली सलामीची जोडी मैदानात वळतोय. मैदानाकडे प्रेक्षक वर्ग देखील वाट बघतोय की या मॅच मध्ये कधी सुरुवात होईल. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी, येस, विनंती असेल दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी आज या ठिकाणी उपस्थिती दर्शवा. कारण आपला हा मानाची स्पर्धा आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिरले चषक अतिशय अविस्मरणीय अशी स्पर्धा आज सर्वांच्या भेटीला आली आहे. 6 बायसिकल ब्रँडेड कंपनीच्या, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी उत्कृष्ट सन्मान चिन्ह आणि ब्रँडेड कंपनीची टी-शर्ट दिली जातोय. आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची जर उबगदार ट्रॉफी बघितली की लकी स्पोर्टच्या खऱ्या अर्थाने शॉप मधून या अवेलेबिलिटी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सिल्वर आणि गोल्ड मेडल अशा पद्धतीने ट्रॉफी या ठिकाणी अवेलेबल केल्यात या संघानं. ते आयोजन आज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा दिवस आहे, फायनल डे, आणि फायनल मध्ये कशा पद्धतीने दिवसा उजेडा फायनल होईल हा लक्ष तुम्ही लावा. आणि सर्वांना विनंती असेल की स्पर्धा त्वरित चालू करा. परागजी गावण पंचाच्या भूमिकेमध्ये दीपक पाटील, संदीपजी पाटील सर, आणि या ठिकाणी पाहतोय आपण भगव्या कलरची कॅप आहे, येलो कलरची कॅप आहे, ब्लॅक कलरची आहे. जॉर्डन, लॅकोस्टे आणि जस्ट डॉईट अगदी अशा ब्रँडेड कंपनीच्या कॅप्स देखील अवेलेबल केल्या आहेत. या स्पर्धेकरिता सुमितजी मडवी, या स्पर्धेकरिता आदरणीय सुमितजी मडवी यांच्या वतीनं तब्बल 3000 रुपयाची धनराशी आली आहे. त्याबद्दल सुमितजी मडवी मनपूर्वक आभार. जय कालिका हॉटेलचे मालक आदरणीय योगेशजी पाटील यांच्या वतीनं देखील 2000 रुपयाची धनराशी आली आहे. आपले देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मंचावरती पाहतोय सुधाकरजी मडवी, लेजंड खेळाडू, त्याचबरोबर मंचावरती सर्व संयोजक आयोजक या ठिकाणी उपस्थित आहे. चिरला ग्रामस्थ उपस्थित आहे. त्या सर्वांचे आज या ठिकाणी महत्वपूर्ण धन्यवाद आणि सहर्ष स्वागत. काही क्षणातच आमचे मित्र जगदीशजी ठाकूर यांचंही या ठिकाणी आगमन होईल, ज्यांच्या स्पर्धेमधून आपण ज्यांचा आवाज 2 दिवस ऐकलात आणि ज्यांच्या माध्यमामधून या ठिकाणी बसण्याची संधी देखील आम्हाला लाभली त्याबद्दल. आणि 3 वाजल्यानंतर आपला इव्हेंट सजला जाईल. मनोरंजन करण्यासाठी मिकी माऊस त्यांना इव्हेंट्स उरणच्या माध्यमामधून या ठिकाणी येतील आणि त्यांचाही आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. चिरले प्रीमियर लीग अतिशय सुंदर भारदार आयोजन. मैदानामध्ये जाताना सांगेन की 5 षटकांमध्ये 50 धावांची गरज आहे. पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये चैतन्य मडवी, सहकारी दिलीपजी मडवी. दिलीपजी मडवी जर षटकार ठोकतात तर अभयजी मडवी व संपूर्ण ग्रुपच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी पहिल्या षटकाराला आलंय. चैतन्य मडवी स्ट्राईक वरती, सहकारी फलंदाज दिलीप मडवी 50 धावा उभारायची आहेत. पहिलं षटक गोलंदाज मयूर स्मृती गावठाण संघाचा गोलंदाज शैलेश घरात. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने कट केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जाईल. दयानंदजी मडवी यांच्या हातामध्ये चेंडू गेला. चांगलं चेंडूला संकलन दिलं. पहिला चेंडू या ठिकाणी संपला गेला. पहिली स्वतःची खाती मध्ये तरी जमा केली. धावसंख्या ओढली संघाची. 1 चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या झाली 1 वरती. 50 धावा काढायची आहेत.
मयूर स्मृती गावठाण संघ विपक्ष आनंद प्रतिष्ठान लालबागचा राजा अशी ही स्पर्धा पाहायला मिळतो आजच्या या दिवसातील दुसरी लढत. दिलीप मडवी यांच्या बॅट मध्ये आलेला या वेळेला चेंडू मिड विकेट क्षेत्र कव्हर केलाय, टप्पा घेतला, चेंडू जातोय सीमारेखा पार, हा चौकार. शक्तिशाली अंबा माता, दुर्गा माता, जय जय भवानी माता अशी जागृत देवस्थान आई एकवीरचं गीत हे आपण ऐकलं. आणि मैदानावरती सुरुवात झाली. दिलीप मडवी यांची बॅट गरम झाली आहे या दुपारच्या सत्रामध्ये. पहिला चौकार लागलाय, धावसंख्या झाली 5 वरती. शैलेश घरात या वेळेला तयारीवर. उजव्या हाताची गोलंदाजी, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर फटका आणि स्क्वेअर कट फाईन क्षेत्र निवडलाय. आडवीला जाईल जोपर्यंत चेंडू आडवीला, सुंदर क्षेत्रक्षण आणि फेकण्या अगोदर इथं पाहतोय आपण 3 धावा देखील पूर्तता केली आहे आणि 1 धाव अडवली. अक्षरशः चौकारावरून 1 धाव अडवली गेली आहे. 3 धावेने संघ पुढे जातोय. धावसंख्या झाली मला प्रणय मात्रे गुणलेखक मला कलवितात. धावसंख्या झाली 8 वरती. सुंदर नियोजन समाधान शेठ माली साहेबांचं हे आज प्रयोजन पाहिलं. पुढल्या वर्षी आणखीन बहारदार असेल, मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक असेल आणि उत्कृष्ट समालोचकासाठी देखील बायसिकल असेल. आणखीन प्रयत्न असतील, 4 व्हीलर देखील लावली जाईल. कारण न भूतो न भविष्यती अशी खऱ्या अर्थानं स्पर्धा भरवण्याचा निर्धार ज्यांचा राहिला, ज्यांचं नाव आहे समाधान शेठ माली. फक्त सहकार्य करा आणि खेळाडू वृत्ती दाखवून शिस्तबद्ध खेळ करा ही सर्वांना नम्र विनंती. गोलंदाज शैलेश घरत तयारीवर. शैलेश घरतचा यावेळेचा हा चेंडू, चैतन्य मडवी स्पेस बनवली, अतिशय चांगल्या पद्धतीने सुरक्षित ठिकाणी पडला, फटका ओढलाय. एकच टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईन ओलांडतोय, याला म्हणतात हा चौकार. तो आवडीचा शेठ समाधान माळे माणूस हायो जीवलग जीवाचा. साथी निग्रेश पाटील मित्र हाय दादाच्या आवडीचा. साथी जगदीश ठाकूर मित्र हाय दादाच्या आवडीचा. अतिशय सुंदर हे गीत, आवाजही गोडवा आवाजामध्ये आहे गायकांच्या. आणि समाधानजी माली आणि त्याचबरोबर जगदीशजी ठाकूर निग्रेजी यांचं या वर्णन त्या गाण्यामध्ये केलंय. मैत्रीच्या दुनियेतील सखी सोबते, अगदी अशाच पद्धतीने हे गीत आपण ऐकलं. जाऊया मैदानाकडे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आली फलकावरती 12 वरती. शैलेश घरत स्टिक करण्याचा प्रयत्न होता, अतिशय चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल करणारा चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. 5वा चेंडू अतिशय सुंदर फेकला गोलंदाज शैलेश घरतनं. 1च धाव प्राप्त. एका धावेवरती संघ 13 वरती जाताना दिसतोय. 50 धावा काढायची आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये लागलेला पहिला चौकार दिलीपजी मडवी यांच्या बॅट मधून आणि दुसरा चौकार आलाय चैतन्य मडवी यांच्या बॅट मधून आला होता. शैलेश घरत अखेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील या ठिकाणी पाहायला मिळाली. पंच पराग गावान क्वालिफाय करतायत, ती बॉडी लँग्वेजला चेंडू आडलाय. लेग बाईटचा इशारा आलाय. पहिलं षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आली आहे बिनबाद 14 वरती. तत्पूर्वी ऐकूया सुंदरसं गीत पंकज माली यांच्या माध्यमातून. महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असलेली बैलगाडी शर्यत आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये खऱ्या अर्थाने आनंद निर्माण करतोय आणि प्रत्येक जण त्याचा शौकीन झालेला आहे. या ठिकाणी प्रभाकरजी टकले बघा, गावठाणचे आमचे मामा बसलेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन असतं यावरती मंचावरती आपलं स्वागत आहे. प्रभाकरजी टकले, आपण स्थानापन्न होण्यासाठी या एक ज्येष्ठ नागरिक आहात आणि प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या मागे तुम्ही नेहमीच सहकार्य करता. गावठाण गावाच्या खेळाडू असेल किंवा चिरला गावाचा असेल, त्याला सहकार्य प्रेम देणारं हे व्यक्तिमत्व आहे. पहिला षटक समाप्त. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आली आतापर्यंत बिनबाद 14 वरती. त्यांच्या देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मयूर स्मृती गावठाण संघाच्या देखील पहिल्या षटकामध्ये 14 धावा झाल्या होत्या. 14 मे 1657 आई सईबाई पोटी पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. 14 मे खऱ्या अर्थानं.
गोलंदाज करण मडवी, चाणाक्ष, अतिशय हुशार आणि कमी वयामध्ये आपलं नाव या संपूर्ण महाराष्ट्रभर अस्तित्वामध्ये आणलं आणि ज्यांची आम्ही वाट बघत होतो खऱ्या अर्थानं जगदीशजी ठाकूर, अरे भाई किधर है, सपना तो लुट गई. अगदी जगदीशजींचं आगमन देखील या ठिकाणी झालंय. स्वागत आहे साहेब, तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला अनुभवायला मिळाली. तुमचं प्रेम सर्वांवरती अखंड राहतं. ज्यांचा गवगवकार आताच गाण्यातून ऐकलं की मैत्री सखे सोबती जगदीशजी ठाकूर या ठिकाणी आलेत, तुमचे देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. करण मडवीच्या पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं सफलता घेतली आहे. बॅक टू द पॅव्हेलियन, परतावं लागलं माघारी. मोठा फलंदाज बाद झाला दिलीपजी मडवी, डीजे. दे तो रोज बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं, लेकिन शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि साईबाबांचे निस्सिम भक्त समाधान शेठ माली, ज्याच्या घरात आई बाबा आणि ज्याच्या मुखात साई बाबा, त्याला कधीच कमी पडत नाही. अगदी अशाच पद्धतीनं बहीण बंधू चुलता साई माझा, अगदी सहज जांभई जरी आली तरी मुखातून ओम साईराम हा शब्द ज्यांच्या मुखामध्ये आहे, अशा आदरणीय समाधान शेठ माली साहेबांचं हे आयोजन आज पाहायला मिळतोय. सुदेश स्पोर्ट आयोजित ही ग्रुप ग्रामपंचायत चिर्ले प्रीमियर लीग पाहायला मिळाली. अतिशय चांगलं भारदस्त आयोजन आणि त्या आयोजनासाठी जगदीशजी ठाकूर, निग्रेशजी, मिलिंदजी, निर्दोषजी घरत या सर्वांनी अथक मेहनत घेतली आहे. आणि या मैफिलीमध्ये कशा पद्धतीनं चांद लागतील हे त्यांचं प्रयोजन राहिलं. या वेळेला वीज कडाडली, आवाज झाला, परंतु त्या आवाजामध्ये धमक कमी होती. परतावं लागलं माघारी. एका मोठ्या खेळाडू परततोय, चैतन्य मडवी. बॅक टू द पॅव्हेलियन, विकेट नंबर 2, डीजे. डीजे स्पर्श आपण आवाज ऐकलात. अमोल जाधव की खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये न दिसता देखील आवाजाचं माधुर्य ज्यानं दाखविलं आणि या आवाजाच्या बलबुत्यावरती आपल्या आगरी कोली कुणबी समाजाला नाचण्या इतका गाणी सुंदर बनविला. कारण आमचे नित्यजी पंडित यांच्या समवेत, मोहनजी फुंडेकर यांच्या समवेत कित्येक वेळा अमोलजी जाधव आपल्या उरणमध्ये येत आहेत आणि जेव्हा त्यांचा आवाज आपण नवलाईनं ऐकतो तेव्हा त्या आवाजाची बहारदारी पाहायला मिळतोय. अगदी अशाच पद्धतीनं या ठिकाणी आज जगदीशजी ठाकूर आल्यानंतर ज्या वातावरणामध्ये जो आनंद निर्माण कसा असावा, हा हस्तखलते चेहरा. आम्ही म्हणतो ना, सिरियस कधी आयुष्यामध्ये होऊ नका, कारण येणारा दिवस जाईल, कोण दिवस येईल कैसा, नाही क्षणाचा भरवसा, जैसे गळा लागला मासा तैसा जीव तलमले. म्हणून खऱ्या अर्थानं जगताना आनंददायी जगा. अमित पात्रे आपले आहेत मैदानामध्ये, मैदानाची पाहणी करतात. तिकडं पाहणी करता करता काय करतील सांगू शकत नाही आपल्याला. अगदी अशा पद्धतीनं वातावरण पाहायला मिळतं. अमितजी म्हात्रे, ओके बोला तो बोला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये करण मडवी आणि सहकारी फलंदाज. करण मडवीची गोलंदाजी जर आपण पाहिली, बॅक टू बॅक 2 खेळाडू बाद केले. तिसऱ्या खेळाडूची वाढ बघतायत, अर्थात हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा हा करण मडवी. आता इथे संपादन होईल का हॅट्रिक? मेहनत, अविश्रांत मेहनत. संघ काय कॉलअप होता, कॉलअप सुटला, निर्णय चुकला. अगदी अशाच पद्धतीने तरी हिट करण्याचा प्रयत्न, कॉलबॅक बरोबर नाही, हातामध्ये झेल होता, अक्षरशः होता, परंतु मिस मॅच झाल्यामुळे टायमिंग चुकलं आणि अखेरीस हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेला करण मडवी हॅट्रिकला गमावतोय. परंतु इथे 2 धावा काढल्या, 2 धाव्याने संघ पुढे जाताना दिसतंय. धावसंख्या झाली 16 वरती. समाधान शेठ माली साहेब म्हणजे स म्हणजे समाजाची बांधिलकी, म म्हणजे मन मिळावू व्यक्तिमत्व, ध म्हणजे धनाची श्रीमंती, मनाची श्रीमंती आणि न म्हणजे कधीच नकार न देणारा समाधान, जिनका नाम है समाधान. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और जिस राग लई दिलवाला मनाने भोला, साऱ्यांच्या हाय तो आवडीचा. शेठ समाधान माळी माणूस हायो जिवलग जीवाचा. साथी निग्रेश पाटील मित्र हाय दादाच्या आवडीचा. साथी जगदीश ठाकूर मित्र हाय दादाच्या आवडीचा. निग्रेश पाटील मित्र हाय दादाच्या आवडीचा. साथी जगदीश ठाकूर मित्र हाय दादाच्या आवडीचा.
विनंती असेल 12 प्रतिनिधीच पाणी घेऊन जाईल किंवा तुम्हाला जर लागेल त्या गोष्टीची बॅट लागेल किंवा पाणी लागेल तर 12 प्रतिनिधीच जाईल. काही क्षणातच आदरणीय डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं आगमन या मंचावरती होतोय. अतिथींचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी. आजचा आपला कार्यक्रम आहे तिसरी दिवसाची आज खऱ्या अर्थानं लईलूट पाहायला मिळतोय. ग्रुप ग्रामपंचायत चषक 2023 हे पर्व सर्वांना वाटावा गर्व. अगदी अशी मानाची स्पर्धा, स्वाभिमानाची आणि आनंदाची स्पर्धा घेऊन आलो आपल्या समोर. 24 लाईव्हचा आनंद घ्या, घर बसले आनंद घ्या. जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तर आपण पाहतोय प्रणय मात्रे मला कळवितात की करण मडवीच्या चौथ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असलेल्या हॅट्रिक सफल झाली नाही, परंतु चांगलं बॅकअप दिलंय करण मडवीनं. जिथं 50 धावांची उभारणी करायची लालबागचा राजा ग्रुपला. हिट करण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू सरसावला गेला. उचलेपर्यंत 1 धाव मिळते. एका धावेवरती थांबलं गेलं. दोन्ही खेळाडूंचा खेळ आणि एका धावेने संघ पुढे जाताना आणखीन बलकटी मिळते का काय. धावसंख्या झाली 17 वरती. शैलेश घरत नंतर करण मडवी एक वंडर बॉय म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नामांकित प्रश्नांमध्ये एक खऱ्या अर्थाने आपलं चोख उत्तर बजावताना आपल्या उरण तालुक्याचं नाव उंचावलं या व्यक्तिमत्वानं, ज्याचं नाव आहे करण मडवी. दोन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आली फलकावरती 18 वरती. 50 धावा काढायच्या होत्या आतापर्यंत 18 आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रणय मात्रे गुणलेखक या भूमिकेमध्ये. मग आमचे काल देखील आपण पाहिलं खारकोपर येथील गुणलेखक आमच्या सोबत जोडले होते रोहित म्हात्रे. मग आमचे कांचनदादा पालकर असतील, केवाले, सुनीलजी पाटील गावठाण, सुदर्शन पाटील तारा, अशा गुणलेखनाच्या भूमिकेमधून आपण त्यांना प्रत्येक मॅच मध्ये कुठे ना कुठे टुर्नामेंटमध्ये पाहत असतो, कारण गुणलेखन ही महत्वाची भूमिका आहे. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. लालबागचा राजा त्याचबरोबर मयूर स्मृती गावठाण. 1 वर्ष उलटलं मयूरला जाऊन. आपल्यातून खऱ्या अर्थानं दयानंदजी आणि त्याचबरोबर विनायक यांचा भाचा की भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली. आणि अशाच पद्धतीनं स्वर्गीय मयूर ठाकूर, स्वर्गीय आनंद मडवी आणि मंगेश मडवी या तिघांनाही खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केली गेले. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी मेघनाथ मडवी या खऱ्या अर्थानं समाधान शेठ माली यांचे खास जवळीकचे मित्र. आणि अशाच पद्धतीनं मित्रांना शेवटचा निरोप, कारण अशा पद्धतीनं सर्व आठवणी समुद्र खळखळणारा शांत झाला. पेटणारी मशाल ही विजली, कारण तुमच्या आठवणींची खऱ्या अर्थानं प्राणज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये दाटली. अगदी अशाच पद्धतीनं मित्रांचा सहवास आरोपला गेला. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 32 धावांचं व्यूहरचना पाहायला मिळेल. गोलंदाज अजय मडवी, करण मडवी आणि महेश बाबांच्या भूमिकेमध्ये आज या मैदानामध्ये खेळायला पाहतात. अजय मडवी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक. 18 चेंडू 32 धावा. उलटा डिलिव्हरी, चुकीला माफी नाही. हुकला तो मुकला आणि ठोकला तो जिंकला. विविध प्रकारचे गीत गायन या ठिकाणी आपण ऐकता. स्पर्श डीजे यांच्या माध्यमामधून प्रणयजी मात्रे गुणलेखक आतापर्यंत मला वाटतं 35वी तुमची स्पर्धा. आज ही तुम्हाला बसण्याची संधी देखील या ठिकाणी दिली. या वर्षीची अतिशय चांगला कमबॅक केला आणि पुढल्या वर्षी तुम्हालाच या ठिकाणी कमबॅक. भाई जगदीशजी ठाकूर यांचं नियोजन चांगलं आहे. सर्व चांगल्या पद्धतीचं समालोचन या ठिकाणी पाहिलं. पहिल्या दिवसामध्ये आत्मारामजी म्हात्रे समवेत मेघनाथजी मडवी, जगदीशजी ठाकूर, दुसऱ्या दिवशी संयम घरत, अमित म्हात्रे आणि तिसऱ्या दिवशीची या ठिकाणी संधी मला दिली. त्याबद्दल मी पुनश्च एकदा जगदीशजी ठाकूर व सर्व आयोजक संयोजक समाधान शेठ माली साहेबांचं आभार व्यक्त करतो. अजय मडवीच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवरती मिळते 1च धाव. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली 25. 25 धावांची गरज आहे. अजूनही 25 धावा येणं गरजेचं असेल. लालबागचा राजा ग्रुप फलंदाज फुलटॉ चेंडू परत एकदा या ठिकाणी आलाय. आला वारा गेला वारा, उडून गेला पंखा. दिला ना दणका.
मडवीच्या बॅट मधून आलेला हा षटकार, धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली 31. अरे बाप रे बाप, किती मोठा हा फटका, जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला, सर्वात मोठा घातकी फटका, यालाच म्हणतात षटकार. मला वाटतं मडवी ह्या खऱ्या अर्थानं कारखान्यातून खऱ्या अर्थानं या मशनी तयार होतात असं वाटतं. कारण करण मडवी, अजय मडवी, काय फारदर फलंदाजी करता यार तुम्ही. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला या ठिकाणी. पाहते पुन्हा एकदा चुकी केल्यानंतर तो मिस मॅच, स्क्वेअर कट, फाईन क्षेत्र निवडला गेला, चेंडू जातोय जोपर्यंत उचलेपर्यंत, फेकेपर्यंत मिळत आहे चैतन्य मडवी आणि अजय मडवीला मिळत आहेत या ठिकाणी 2 धावा. आणि 2 धावाच्या समीकरणातून संघ वधारतोय, धावसंख्या वधारली गेली, धावसंख्या झाली 39. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. 13 चेंडू 11 धावा. करण मडवीची गोलंदाजी अतिशय सुंदर झाली होती, 4 धावा दिल्या होत्या फक्त, परंतु तदनंतर कुणाल मडवी अतिशय प्रहारदार आणि चैतन्य दोन्ही खेळाडू आपल्या संघाला चांगलं साम्यता दाखवतायत या ठिकाणी. पाहतोय हा म्हणता हा देखील षटकाचे अंत झाली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आपल्या या फलकावरती. पाहतोय आपण 40. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. प्रश्नच नाही. जी झेल आपण 2 धावांवरती टाकली होती कुणाल मडवीची, करण मडवीच्या गोलंदाजीवरती, ती इतकी महाग ठरली की करण मडवीला माहिती आहे ती झेल सुटलाय हातातून आणि ती मोठ्या खेळाडू कुणाल मडवीला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करताना पूर्णपणे प्राण पणाला लावले आणि या मैदानामध्ये आपल्या नावाची छाप पाडली. बारा चेंडू 10 धावा. राधेय सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ ग्रामपंचायत चिरले या मैदानावरती आजचा थरार पाहायला मिळतो. 3रा दिवस. गोलंदाज करण मडवी पुन्हा एकदा प्रयत्न करण्यासाठी या ठिकाणी आपल्या हातामध्ये अस्त्र घेतलाय की करावा तर प्रयत्नच करावा आणि प्रयत्न करता करता काही का होईना. अगदी अशाच पद्धतीने मैदानात करण मडवी 4थ्या षटकातील पहिला चेंडू 1 धाव मिळतंय, एका धावेने संघ पुढे, धावसंख्या झाली 41. येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. 11 चेंडू 9 धावा. आनंद प्रतिष्ठान लालबागचा राजा आणि विपक्ष मयूर स्मृती चषक गावठाण, मयूर स्मृती गावठाण संघ अशा बलाढ्य संघामध्ये ही लढत पाहायला मिळाली. 50 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत आपण पाहतोय करण मडवी सुपला हा घेण्याचा प्रयत्न चैतन्य मडवीचा राहिला होता. अखेरीस हा देखील चेंडू डॉट गेलाय आणि पाहिले आपण 10 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 10 चेंडूंमध्ये आणखी 9 धावेची गरज आहे. 10 चेंडू 9 धावा. एकर दुहेरी सह्यांना आपण पुढे जाण्याचा प्रयत्न असेल. करण मडवीचा प्रयत्न आतोनात. वा, जबरदस्त गोलंदाजी फिरकी पाहायला मिळाली. एक चांगला खेळाडू केव्हा परफॉर्मन्स करतो जेव्हा त्याचं नाव लौकिक होतं, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं. अशा पद्धतीने करण मडवी देखील आपल्या गोंगावत्या गोलंदाजीचा एक अंदाज या मैदानावरती बांधला गेला. क्लिक केला आणि माइंडेड फटका. 1 धावेसाठी पूर्तता होली. 1 धाव काढली. दुसरीसाठी देखील प्रयत्न, तो प्रयत्न चैतन्य मडवी आणि कुणाल मडवी यांचा सफल झाला. 3री साठी प्रयत्न हा म्हणता आणि ती धाव देखील या मैदानावरती अक्षरशः पूर्ण केली. पद्धतदलित त्यांचा वापर पाहायला मिळाला कुणाल मडवी आणि करण मडवीच्या गोलंदाजीवरती. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू 6 धावा. अमित जी आते हैं, रुक जाओ. जगदीश ठाकूरांचं आगमन झालंय. त्यांचा हा आवाज आता या स्पर्धेमध्ये आपणास ऐकायला मिळेल. 3 दिवस घेतलेली जबाबदारी, मग व्यवसाय क्षेत्रातून काम धंद्यातून खऱ्या अर्थानं थोडासा पूर्तता करून आपण ज्या ठिकाणी येतोय शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण मडवीचे राहिले गेलेत आणि फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हलियन. कुणाल मडवीला परतावं लागलं माघारी. वाजतोय सुंदर डीजे दणका.
सरते शेवटी कुणाल मडवीने दाखविलं गेलं की शेवटच्या पणापर्यंत आम्ही लढत राहू. 6 धावांची गरज असताना अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणं हे टार्गेट असतं खेळाडूचं. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच मध्ये मगाशी जर कुणाल मडवीचा जर खेळ बघितला आपण बॅक टू बॅक 2 षटकार तिथं मॅच करायला तर आपल्या हातामध्ये आणण्याचा प्रयत्न राहिला कुणाल मडवी. एक मोठा फलंदाज लॉंग ऑफ क्षेत्र हे प्रयत्न आहेत करण मडवीचे. बॅक टू बॅक दुसराही खेळाडू बाद केला. संधी मिळते आमच्या पंकज माळीला. वाजवा. हे घेतलेत आणि ते नाचतायत. हे देखील वेगळ्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर पद्धतीनं चॅलेंजर चिरले आणि यांमधून जिंकणारा संघ पुढील स्पर्धा मॅच असेल. चॅलेंजर चिरले संघाला विनंती असेल आपली उपस्थिती लगेचच या ठिकाणी दर्शवावी ही आपणास विनंती केली जातोय. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत करण मडवीने प्रयत्न केलेत. लालबागचा राजा ग्रुप अर्थात लालबागच्या टीमचं या आनंद प्रतिष्ठानचं वर्णन करताना कुणाल मडवीची ताकद मध्ये चांगली यशस्वी झाली आणि त्या मॅच मध्ये 2 षटकार जेव्हा बसले तेव्हा या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने आनंद निर्माण झाला. नाही परिस्थिती गंभीर होती खूप. शेवटचं षटक आता कोण टाकणार कारण चैतन्य मडवी आणि सहकारी फलंदाज मैदानामध्ये उतरले ज्याचं नाव आहे जितेश पाटील आणि शेवटचं अस्त्र दयानंद मडवी. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. कधी नक्कीच मडवी जिम्स या ठिकाणी आमचे मेघनाथ सर सांगतात की बॉडी बिल्डर्स म्हणून खऱ्या अर्थानं जगदीश भाई देखील आमचे त्या ठिकाणी जिम मध्ये आमचे नर बहादूर वैष्णव यार्डचे सिक्युरिटी इन्चार्ज ते देखील तिथं असतात तुमच्या समवेत. सर्व परिवार बहादूर भाई सांगतात कधी कधी तुमच्या गोष्टी पंढरीबाईच्या गोष्टी असतात तिथं. 6 चेंडू आणि 6 धावा. 6 चेंडू कधी कधी 6 मध्ये 36 कटी काढणं सोपं असतं परंतु 6 चेंडू 6 धावा. इथे पराग गाऊन देखा पंचांच्या भूमिकेमध्ये देखा आपण पाहिलं की लेखाजोखा जो असेल तो प्रत्यक्षिक आमच्याकडे दर्शवला. हा चेंडू अवांतर घोषित केला. 6 चेंडू 5 धावा. चैतन्य मडवी एक हुशार खेळाडू आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये आपला सहभाग चिरला गावासाठी दिलाय. कटआउट करण्याचा प्रयत्न होता. परत एकदा पंचांचा इशारा आलाय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतर. ही देखील धावसंख्या वाढली. 6-4. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. पुशअप करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र डिलिव्हरी चांगली दयानंदजी मडवी यांची पाहायला मिळाली. 5 चेंडू 4 धावा. जर धावसंख्या प्रमाणे मात्र जास्ती असते तर प्रसंग वेगळा असता परंतु इझी मॅच पाहायला घेतोय. परंतु 2 षटकार जिथे दीपकजी बसले तिथे खऱ्या अर्थाने मॅच मध्ये टर्न आली. जर ते षटकार बसले नसतं कठीण झालं असतं परंतु आताही इझी गेम नाहीये. 5 चेंडू 4 धावा. वाटतं तितकंच नसतं म्हणून जग फसतं. अगदी अशा पद्धतीनं खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुली विजयाचा फटका पाहायला मिळाला. विन द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन आनंद प्रतिष्ठान लालबागचा राजा. आणि त्याचबरोबर अभिनंदन करेन की आपण देखील स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मयूर स्मृती गावठाण संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील या ठिकाणी काढलं जाईल. प्रणय म्हात्रे यांच्या लाईनअप मध्ये यायचं आहे. दयानंद सर्वांना विनंती असेल. क्रिकेटचा एक नियम आहे आपली शिस्तबद्ध या आपल्या ग्रामपंचायत चिरले चषकाचा एक मान आहे की लाईनअप मध्ये या आणि लाईनअप मध्येच जा. तुम्ही हस्तांदोलन करा एकमेका खेळाडूला. प्रामाणिकपणेचा खेळ आहे. बरोबर 20 मिनिटांनी हा खेळ सामना संपला पूर्वार्धामधील. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाहतोय आपण मॅन ऑफ द मॅच कव्हर केली आहे. निलेश पाटील हॅट्रिक घेतली होती गोलंदाजीच्या बलभूत्यावरती. कॉंग्रॅच्युलेशन निलेश पाटील. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण गोलंदाजी केली. आणि या आवाजामध्ये बदल असेल. जगदीशजी ठाकूर मेघनाथजी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 2 दिवस यांनी चांगलं सहकार्य केलं. आजचा 3रा दिवस त्यांच्या समवेत आम्ही जोडले गेलो. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. आम्ही रजा घेतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सुदेश स्पोर्ट आयोजित ग्रुप ग्रामपंचायत चिरले प्रीमियर लीग 2023. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅलो अमित म्हात्रे पेन जोह्याचे सुपुत्र आणि आमचे 2 ठाकूर बंधूंचे जिवलग